स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अनिश म्हणाला त्यात तथ्य आहे। मी मैत्रीचा गैरफायदा घेते म्हणजे निखिलला असं वाटू शकतं। नाही, मला आता कुणाचीही मदत नाही। हे हेवे दावे नको आणि गैरसमज सुद्धा नको, कुणाला आशेवर ठेवणं सुद्धा नको। आता माझं मी सगळं करणार, आणि तेही शक्यतो कुणाला न दुखवता। अगं गुटी पाजलीस त्याला? तेच पाजायला चालले। काही म्हण बाकी, तुझं पोरग दीक्षितांवर गेलंय। हो, घारे डोळे झाले नाहीत ते बरं झालं। गाऱ्या डोळ्यांची लोक लबाड असतात असं म्हणतात। आता प्लीज, अगं गंमत करून राहिले होते। तुझ्याकडे बघून कोणाला वाटेल का सांग बरं? काय झालं? काय रे सालील, कुठे गेला आतास? अगं पाळणा शोधायला गेलो तो, बारशा करता नको का आता? अरे पण अवंतिकाच्या वेळचा होता की? नाही नाही, तो नको, त्याला जुळ्यांची सवय। नाव काय ठेवायचं रे? अगं म्हणजे माझा आणि हिचा अध्यक्ष आहे ना, स आणि र, त्याच्यावर मी खूप ठरवायचा प्रयत्न केला पण काही सुचत नाही। काहीच सुचत नाहीये पण काय करायचं? ए, आपण सूरज ठेवूया का नाव? शी, किती वाईट आहे ना। काय रे? ए सुरेश, आजकाल मार्केटमध्ये चालत नाही अशी नाव। सौरभ, ए, सॉरी। आमच्या पुढच्या 7 पिढ्यांमध्ये सौरभ कोणी नाव ठेवणार नाहीये। पण पत्रिकेवरून काय अध्यक्षर आले? प आलाय, पण प वरनं काय नाव ठेवणार? काही चांगली नावं सुचायला पाहिजेत ना। प वरनं नाव किती सोपं आहे बघ ना, पप्पू, पोपट वगैरे। काय चाललंय? आत्याबाई नागपूरचे जोक सांगतात वाटतं। नाही हो बाबा, आमचा विचार चाललाय बाळाचं नाव काय ठेवायचं। अरे वा, बघा ना, म्हणजे प वरनं पोपट कसं वाटेल? म्हणजे पोपटलाल दीक्षित किंवा पतंगराव दीक्षित असं तुझं ठेवायला हवं होतं आम्ही। पराग किंवा पंकज? शी, अरे बायकी नाही वाली बाई। ए, मी एक नाव सुचवू का? हा चालेल। दमदार असं। सांगा सांगा। बरं मला सांगितलं तरी चालेल बरं नाही, का? तुला बिलकुल सांगणार नाहीये, कारण तू पोपट नाव ठेवणार. तुझाच पोपट झाला. माणसाला नाही, माणसाला. शोभना, आता इथून अजिबात हलायचं नाही। पूर्ण आराम करायचा। डॉक्टरनी दिलेली औषधं वेळच्या वेळी घ्यायची।
पथ्य पाणी सांभाळायचं, म्हणजे बघ कसं पटकन बरं वाटेल तुला. हॅलो आंटी. ये. ही मृण्मयी, माझ्या मैत्रिणीची मुलगी. आंटी, नाव दॅट यू हिअर, आय टेक व्हेरी गुड केअर ऑफ यू. मी आधी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास मोसंबी ज्यूस घेऊन येते. एकच मिनिट. हा हो, त्यांना आता जरा आराम करू द्या. आपण निघायला हवं. चल निखिल. निखिल, काय मावशी, काय ग? निखिल, आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना तुझी काही डिरेक्टली इनडिरेक्टली आम्हाला मदत केली त्याबद्दल थँक्स. खरं तर आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं, पण तू अजिबातच बदलली नाहीयेस मावशी. आहेस तशी आहेस. पण माझी खात्री आहे, जेव्हा इथून तू बरी होऊन जाशील ना, तेव्हा हसत हसत जाशील. येतो मी. टेक केअर. निखिल अजिबात बदललेला नाही होत. लहान असताना आमच्या घरी आला असता एक किमती शोपीस आमचा त्यांनी फोडला. आम्ही खूप रागावलो त्याच्यावर, पण पुढे काही बोलण्याआधीच त्याने कान पकडून उठाबशा काढायला सुरुवात केली आणि आम्ही मात्र. मावशी, आता सुद्धा उठाबशा काढू का? निखिल, हे बघ शोभना, आता बाकीचे सगळे विचार तू मनातून काढून टाक. तू तुझ्या बहिणीच्या घरी आलीस तेव्हा रिलॅक्स. तुला लवकरात लवकर बरं व्हायचंय ना. चल, तू आराम कर. मी येते. काय? अगं, काय बोलतेस का तू? खरंच अवी, अगं मला 4था महिना चालू आहे. पण तू हे होऊच कसं दिलंस? अगं लक्षात कसं आलं नाही तुझ्या? अगं कोल्हापूरवरून आल्यापासून इतके प्रॉब्लेम्स चालू आहेत ना, माझ्या खरंच काही लक्षात नाही आलं ग. डॉक्टरकडे तरी गेली होतीस का? गेले होते. काय म्हटल्या? म्हणाल्या इट्स टू लेट टू अबॉर्ट द चाइल्ड. आशू, हे काय करून बसलीस तू? तुला माहितीये ना तुला काय प्रॉब्लेम येते. अगं तुझ्या जीवाला धोका आहे याच्यामध्ये. आय डोंट नो हाऊ यू आर गोइंग टू बेअर दिस प्रेग्नन्सी. करीन कशी तरी. काहीतरी बोलू नकोस. तू ताबडतोब एखाद्या मोठ्या गायनॅकला दाखव बरं. अवी ट्रस्ट मी खूप मोठ्या गायनॅकला दाखवले आणि त्या म्हणाल्या चान्सेस आहेत. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. मी येईन तुझ्या बरोबर. परत जाऊया. व्हॉट एव्हर, मला हे मूल हवंय. अगं पण आहे ना कनू आता. अगं पण मला स्वतःचं मूल हवंय. अवी, आय एम सॉरी. आय डिडंट मीन इट दॅट वे. I swear I didn't mean it that way. Please, I'm sorry. It's okay. Please, पण ह्याच्यातलं अभिला काही एक सांगू नकोस. हा, आंटी, हा घ्या मोसंबी ज्यूस. थँक्यू. अच्छा, तुम्ही संध्याकाळचा डोस घेतला? हो, घेतला. आम्ही मगासपासून बघतोय. खूप काम करतेस तू आमच्यासाठी. म्हणून आंटी, ती डॉक्टर साहेबांचीच इन्स्ट्रक्शन आहे. डॉक्टर साहेब? निखिल त्यांनी सांगितलंय. हो. आंटी, तुम्हाला एक विचारू? आंटी, तुम्ही निखिलला रागावला आहात? नाही. हाय, काय म्हणतेस मावशी? आता कसं वाटतंय तुला? आय एम फाईन, बट आय एम व्हेरी सॉरी निखिल. सॉरी फॉर व्हॉट? नाही, आमच्या आजारामुळे तुझं रुटीन बरंच डिस्टर्ब झालेलं आहे आणि आमच्यामुळे कुणाला त्रास व्हावा हे आम्हाला अजिबात आवडत नाही. मावशी, तसं होतं तर तुला पुण्याला येऊन आजारी पडायची काय गरज होती?
त्यानंतर इथे येऊन राहिलीस. एकतर आमचं घर एवढं लहान. अगं माझंच काय, तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांचं रुटीन डिस्टर्ब झालं माहितीये ना. असं असेल तर आजच निघतो आम्ही. तुझ्या मनात खरं काय निखिल? मावशी, तू अजून मला ओळखलं नाहीस. आय एम सॉरी, पण गंमत केली का मी तुझी? मला सांग, चुकून तरी माझ्या मनात कधी असं येईल? तू अजूनही मला परकाच मानते. आय नो, मध्यंतरी जे काही तुमच्याकडे झालं तेव्हा मी तो विषय आता मन नकोय. हो, म्हणजे माझ्यावरचा राग तू असाच कायम ठेवणार आहेस. मला एकच सांग मावशी, तुला खरंच असं वाटतं की माझं चुकलं? या प्रश्नाचं उत्तर तू स्वतःला जरी दिलंस ना तरी पुष्कळ आहे. Take care. काय झालंय ग? काय ग, कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम? नाही, जरा वेगळाच प्रॉब्लेम आहे. वेगळाच प्रॉब्लेम? काय झालं सांग ना. मला सांगायचं नाहीये का? नाहीये तसं नाही ग, पण आई, आशू प्रेग्नंट आहे. काय? अगं पण तिला मूल होणं शक्य नव्हतं ना? नाही ग, होऊ शकत नाही असं नाहीये, पण मूल वाढवणं, त्याला जन्म देणं हे तिच्यासाठी फेटल ठरू शकतं. फेटल म्हणजे? म्हणजे जीवाला धोका असणार. बाई, मग आणि काही बरं वाईट झालं म्हणजे? आत्या प्लीज. राहिलं आई, आशूला मूल जन्माला घालायचंय, पण यात तिच्या जीवाला खूप धोका आहे ग. अगं पण डॉक्टरांनी एवढं सांगितल्यानंतर अशी का वागते ती? मलाही तेच समजत नाही. डॉक्टर का तिला सपोर्ट करतायत? काही प्रेग्नन्सी टर्मिनेट करू देत नाही. मी एकदा ते डॉक्टरशी जाऊन बोलू का? राम, ये देखो. हे काय? तुम्हाला सांगितलं होतं ना, अनिशसाठी एक मुलगी बघितली दलजीतने, तिचा फोटो. वा, छान आहे. काय नाव हिचं? आरती. आरती वर्मा. असते कुठे? इथेच आहे, पण ती आंटीकडे गेली आहे. 2 हफ्ते के बाद आएगी. गीता, त्यांना सर्व कल्पना दिली आहे ना? म्हणजे अनिशला एक मुलगी आहे. हो. आणि तरी राम, मला वाटतं त्या मुलीची पण काहीतरी कहाणी आहे. दलजीतला सांगता सांगता राहिली होती. नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही कुठलीही गोष्ट करण्याआधी नीट विचार करा, म्हणजे पुन्हा पूर्वीचीच चूक नको. अनिशला समजवणं हेच एक महाकर्म कठीण काम आहे. राम, अभी तो चुप ही रहो. ती मुलगी इकडे आल्यावरती मग काय ते बघूया. वाहेगुरु सब कुछ ठीक कर देगा, देखना. काय झाली का झोप? छे, कुठली व्हायला. तुझ्या नातवंडांनी 5 मिनिटं सुद्धा झोपू दिलेलं नाहीये. आणि तुझी ती रुक्मिणी 5 मिनिटासाठी म्हणून गेलीये, ती अजून पत्ता नाहीये तिचा. अहो, मीच पाठवलीये तिला स्टॉलवर. स्टॉलवर आज एक बाई आल्या नव्हत्या. नेमकी आज एवढी गर्दी आहे ना. आणि तुला कसं यायला मिळालं मग? माझं ना लक्षच लागेना.
अवंती गेली आशूच्या डॉक्टरकडे. अवंती, आई, काय झालं ग? मी जाऊन आले डॉक्टरकडे. मग काय म्हणाले त्या? त्या म्हणाल्या की 50-50% चान्सेस आहेत. अगं बाई, मग त्या कशा काय रिस्क घ्यायला सांगतायत तिला? अगं, रिस्क म्हणजे एक फक्त पॉसिबिलिटी आहे. त्यांनी सांगितलं की खूप काळजी घेतली ना तर सेफ डिलिव्हरी होऊ शकते. त्यांच्यासाठी पण हे चॅलेंज आहे म्हणाले. डॉक्टरांना काय जात आहे ग सांगायला? चान्सेस घ्या सांगतायत, प्रयोग कसले करतायत? शेवटी बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. देव करो आणि काही कमी जास्त न हो. मला पण तीच काळजी वाटते. मला तर वेगळीच काळजी वाटतेय. कसली? हे बघ, तू तुझं मूल तिला दत्तक दिलंयस, पण उद्या तिला स्वतःचं मूल झालं की तुझ्या मुलाची ती तितकीच काळजी घेईल का? तितकंच प्रेमाने करेल? आणि ही सुलभा म्हणतेय त्याप्रमाणे डिलिव्हरी नंतर तिची तब्येत खराब झाली तर तर तिचंच मूल तुझ्या गळ्यात पडणार आहे. आशूच्या मुलाचं मी आनंदाने करीन. हो, स्वतःच्या मुलाचं केलंस तरी पुरे. कुसुमताई, जाऊ दे बाई, मी तुमच्यात काही बोलतच नाही. मले काय? आई, आशूचं सगळं नीट होईल ना? होईल ग. तुला माहिती आहे आवी, निसर्गाचा चमत्कार ना विलक्षण असतो. कधी कधी साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा कर्मकठीण होऊन बसतात आणि कधी कधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज साध्य होऊन जातात. त्यासाठी विल पॉवर फक्त दांडगी हवी. तू नको काळजी करू. अरे हाय. हाय. म्हणून तुझ्या शोची तयारी झाली का? सगळी तयारी झाली. यु नो व्हॉट निखिल, द डिझाईन्स आर माइंड ब्लोइंग. आणि आम्हाला मॉडेल्स पण छान छान मिळाले आहेत. तू येशील ना माझ्या शोला? हा, येईन ना. अरे येईन ना काय, तुला इंटरेस्ट तरी आहे का? व्हॉट यू मीन मनू? ऑफकोर्स मला इंटरेस्ट आहे. अगं, तुझ्या शो मध्ये सगळ्या सुंदर सुंदर मॉडेल्स असतील ना? किती दिवस झाले माहितीये ना सुंदर मुलगी नाही पाहिली मी. व्हॉट डू यू मीन निखिल? मी सुंदर नाहीये? सुंदर कोण? कुठे आहे? निखिल. ऑफकोर्स यू आर ब्यूटीफुल. आणि अवंतिका? या, ती सुद्धा सुंदर आहेच, पण ती काही मॉडेल नाहीये. निखिल मला सांग, इज अवंतिका more beautiful than me? विचारलंस? टिपिकल मुलीसारखा प्रश्न विचारलास. मनू, हे बघ काय असतं की सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि मला असं हे कंपॅरिझन नाही करायला आवडत सौंदर्याची. इज शी मोर ब्युटिफुल दॅन मी वगैरे. काय सौंदर्य सापेक्ष असतं. आय मीन पुरे 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 भावना पोचल्या. दॅट्स बेटर. आता मला सांग की तुझ्या या शो नंतर पुढे काय करायचं ठरवलंस तू? ठरवलंय रे, पण काय? अरे ठरवल्यासारखं काहीच होत नाहीये. पण निखिल, आय वॉन्ट यू टू प्रॉमिस मी समथिंग. प्रॉमिस कसलं? दॅट यू विल ऑलवेज बी देअर फॉर मी व्हेनेव्हर आय नीड यू. काय झालंय तुला? माहित नाही रे निखिल, पण कधी कधी खूप इन्सिक्युअर वाटतं मला. खूप रडावंसं वाटतं. मी खूप डिप्रेस्ड होते रे, आणि का माहितीच नाही. आलोकची आठवण येते? नाही रे, आठवण अशी येत नाही, पण मनात सतत काहीतरी रुतत राहतं. त्यामुळे मी खूप नर्वस होते. मला वाटतं तुला सुद्धा ट्रीटमेंटची गरज आहे. निखिल, जोक्स अपार्ट, आय एम सिरियस. म्हणून तुला एक गोष्ट सांगू. तू म्हणालीस ना तसं मला सुद्धा वाटतं कधी कधी. निखिल,
मला सुद्धा कधी कधी रडावंसं वाटतं. When I feel depressed, lonely. पण नंतर मी स्वतःला बजावतो. Be optimistic and you'll get what you want. पण निखिल, don't you think optimism is like a mirage? I think we are just deceiving ourselves. No, Mrunmayee. Willpower is a great thing. जर तुमच्याकडे willpower असेल ना, तर तुम्ही हवं ते मिळवू शकता. खरंच निखिल, मला जे हवे ते मी मिळवू शकते.